श्यामची आई. लेखक साने गुरुजी. प्रारंभ. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावं जगाला माहीत नाही. रानावनांतील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय किंवा सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोती असतील की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, पण मानवजातीस त्याचे अद्यापी दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाही. मोठेपणा ह्याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करत असतात. मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीवाला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असं नाही. आजूबाजूचं सारं जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. पण या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावं हे आईबापच शिकवतात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो, आणि त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर पडला. बाहेर आल्यावरही आईच्या सानिध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो, झोपतो, झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच असते. आई देह देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचं मन रिकामं असतं. भिकाऱ्याला 4 दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचं रिकामं मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता अधाशासारखं भराभर त्याचा संग्रह करत असतं. अगदी लहान 2-4 महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवलं तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो, असं बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असतं. मातीसारखं, मेणासारखं ते असतं. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईनं तेलकट खाल्लं तर मुलाला खोकला होईल. आईनं उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईनं मुलादेखत आदळापट केली, भांडण तंडण केलं तर मुलाच्या मनास खोकला होईल. पण ही गोष्ट आया विसरतात. आईचं बोलणं, चालणं, हसणं सवरणं, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल.
अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावं, वातावरण स्वच्छ राखावं. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळं फुलतात, ही गोष्ट खरी. आई बापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात, हे खरं. सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापाची कृत्ये स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील, तर मुलांची मनं कमळांप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन आणि पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचं जीवन बिघडवणं यासारखं पाप नाही. स्वच्छ झऱ्याचं पाणी घाण करणं यासारखं पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळींच जबाबदार धर. अस्तित ज्या जान कनिया सुपारे. कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागलं पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावं. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी तर 4 अश्रूंनी तिचं तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारित, पण श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरेवाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचं ऐकून घेतोस, पण स्वतःचं मात्र का रे काही सांगत नाहीस, असं त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्व जीवनाची स्मृती करणं मला फार शोकदायक वाटतं. कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवतं. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकतोय. ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष आणि निर्मळ व्हावं ही माझी तळमळ. हेच माझं ध्येय, हेच माझं स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता. केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी, हुरहुर हीच एक अंतरी. पण आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींचं चिंतन केल्यानं मनुष्य चांगला होत जातो असं तुम्हीच नेहमी म्हणता, लहान गोविंदा म्हणाला. पण आपण चांगलंच आठवलं आणि तेच सांगितलं तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावयाचा, भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचं अधःपतन सांगायला जशी लाज वाटते, त्याचप्रमाणे आपण कसे चढलो आणि चढत आहोत हे सांगायलाही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येऊ अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरहंकारी आहे याचाच एखाद वेळेस एखाद्याला गर्व व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असं म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची. श्याम म्हणाला, या जगात जपावं तेवढं थोडंच. ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळायला कडेत. शक्यतोवर जपावं, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावं, आत्मवंचना करू नये. अहंकाराचं रूप फार सूक्ष्म असतं, सदैव सावध राहिलं पाहिजे.
श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण का एकमेकांना परके आहोत? तू आणि आम्ही अजून एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असं काही एक नाही. आपण सारे एकच. जे आहे ते सगळ्यांच्या मालकीचं. तू आपली अनुभव संपत्ती का बरं चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करायचा नाही. पण आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी? कसला आहे गर्व? अरे, तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणं, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतेही काम करायला लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारं कुठून आलं ते सांग. आम्ही आजाऱ्याची शुश्रूषा करतो, तूही करतोस. पण तू आजाऱ्याची आई होतोस. आम्हाला का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलंसं करतोस. पण त्याच्याजवळ 4-4 तास बसून बोलूनही त्याचं मन आम्हाला का ओढून घेता येत नाही? सांग, ही जादू कुठून पैदा केलीस? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वऱ्हाडातील एक दंतकथा तुला माहितीये का? एकदा वऱ्हाडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचं टोलेजंग घर बांधलं जात होतं. त्यावेळी एक नेपाळी कस्तुरविक्या तिथे कस्तुरी विकायला आला. श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहायचं. त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज, त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असं उत्तरेत जाऊन सांग. त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली आणि गाऱ्यात मिसळून दिली. वऱ्हाडातील त्या घराच्या भिंतींना अजूनही कस्तुरीचा वास येतो असं सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळी कुणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला? हा रंग कुणी दिला? सांग. श्यामच्याने आता राहावे ना. तो गंभीरपणे आणि गहिवराने म्हणाला, माझ्या आईचं हे देणं. गड्यांनो, माझ्यात जे काही चांगलं आहे ते माझ्या आईचं आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिनं मला काय काय तरी दिलं. तिनं मला काय दिलं नाही? सारं काही दिलं. प्रेमळपणे बघायला, प्रेमळपणे बोलायला तिनंच मला शिकवलं. फक्त मनुष्यावर नाही तर गायीगुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिनंच शिकवलं. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपलं काम उत्कृष्टपणे करत राहणं हे मला तिनंच शिकवलं. खोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमावता कसं राहावं हे तिनंच मला शिकवलं. आईनं जे शिकवलं त्याचा परार्धांशही मला माझ्या जीवनात प्रकट करता आला नाही. अजूनही माझ्या मनोभूमीत बीज फुगतंय. त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येऊ. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतलं. मी मनात म्हणत असतो, मदंत रंगी करुनी निवास, सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, रंग देणारी मी खरोखर कोणी नाही. सारं तिचंच, त्या थोर माऊलीचं. सारी माझी आई, सारी माझी आई, माझी आई. असं म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आलं. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हात, हातांची बोटे थरथरू लागली.
थोडा वेळ सारं शांत होतं. ताऱ्यांची थोर शांती तिथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला आणि श्याम म्हणाला, गड्यांनो, माझं असं काहीच सांगण्यासारखं नाही. पण माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. आईचं गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का? हो चालेल, सारे म्हणाले. राम म्हणाला, देवाला मागितला 1 डोळा, देवाने दिले 2. गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यायला मिळणार, रोजच पावन गंगेत डुंबायला मिळणार.